हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज कोणताही हॉल व्हिडिओ नसून तर आज तुमच्यासोबत मी छानशी आणि छोटीशी रेसिपी शेअर करणार आहे. तर गुढीपाडवा जवळ येत आहे, तर त्यामुळे मी साखरेच्या गाठी कशा करायच्या हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये तयार होतात. कोणताही इनो किंवा सोडा न वापरता आपण या साखरेच्या गाठी तयार करणार आहे. चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर मी हे आपले पात्र स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पुसून घ्यायचं आहे. आता यानंतर यामध्ये मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे. तर तूप टाकल्यानंतर ज्या साखरेच्या गाठी आहेत त्या तुटणार नाहीत आणि सहज निघतील. त्यामुळे थोडंसं मी हे तूप लावून ग्रीस करून घेतलेलं आहे. आणि हा जो दोरा आहे तर तो जाडसर घ्यायचा आहे. जो कॉटनचा असतो तोच घ्यायचा आहे. आणि या दोऱ्याला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता हे जे आपे पात्राच्या वाटे आहेत तर त्यामध्ये छान असा पसरवून घ्यायचा आहे दोरा जो आहे. तर दोरा जो आहे वाटीमध्ये छान असा दाबून घ्यायचा आहे, म्हणजे आपण पा टाकल्यानंतर ज्या गाठी आहेत त्या तुटणार नाहीत. तर ही पूर्वतयारी आपल्याला सुरुवातीलाच करून घ्यायची आहे, म्हणजे आपला वेळ जो आहे तो वाया जाणार नाही आणि गाठी ज्या आहेत त्या चांगल्या तयार होतील. तर एका भांड्यामध्ये मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे. तर हे माप योग्य आहे, म्हणजे पाक जो आहे तो आपला पटकन तयार होतो आणि गाठी देखील छान आणि सॉफ्ट तयार होतात. जास्त हार्ड तयार होत नाही. तर बघू शकता साखर बुडेल इतपत आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे. आता लगेचच हे भांडं जे आहे आपण गॅसवर ठेवून घेऊया आणि आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे असं सतत हलवत राहायचं आहे, किंवा आपण गॅस सुरुवातीला आता मोठा करून घेऊया. तर गॅस मी मोठा करून घेतलेला आहे. तर बघू शकता साखर देखील छान अशी विरघळलेली आहे. अगदी अर्ध्या ते 1 मिनिटामध्ये साखर विरघळून जाते. आता यानंतर मी यामध्ये 2 चमचे दूध टाकून घेते. तर दूध याच्यामुळे टाकायचं तर पाक जो आहे तो स्वच्छ होतो आणि साखरेमध्ये जी काही घाण असते तर ती वरती येते. त्याच्यामुळे आपल्याला 2 चमचे यामध्ये दूध टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा मी 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे. तर बघू शकता वरती अशी ही काळपट अशी घाण आलेली आहे साखरेमध्ये जी असते ती. तर याला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. तर गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला बारीक ठेवायची आहे. तर पाक जो आहे तो तयार होत आलेला आहे. बबल्स देखील तयार होत आहेत बघू शकता. तर गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे. तर आता आपल्याला एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाक आपला तयार झाला का नाही ते आपण बघूया. तर या पाण्यामध्ये मी थोडासा साखरेचा पाक टाकून घेते. तर बघू शकता अजून थोडासा पातळच आहे पाक जो आहे तो. तर आणखी एखादं मिनिट मी याला थोडंसं शिजवून घेते. तर आणखी बघू शकता मी 1 ते 1.5 मिनिटं पाक चांगला शिजवून घेतलेला आहे. पुन्हा एकदा आपल्याला पाण्यामध्ये असा पाक टाकून बघायचा आहे. तर याचा असा गोळा तयार झाला पाहिजे आणि सहज असं हातामध्ये गोळा तयार होतो बघू शकता. तर इतपत झाल्यानंतर आपल्याला गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आहे आणि गरम असतानाच पटकन हे आपे पात्रामध्ये आपल्याला पाक जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. म्हणजे साखर जी आहे ती घट्ट होणार नाही, म्हणजे पाक जो आहे तो घट्ट होणार नाही. तर मी आपे पात्रामध्ये सगळीकडे पाक जो आहे तो टाकून घेतलेला आहे आणि दुसऱ्या एका ताट्यामध्ये देखील मी थोडंसं तूप लावून दोरा ठेवून घेतलेला आहे. तर या दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्हाला जी सोपी वाटते ते करू शकता. तर दोन देखील पद्धत जी आहे ती सोपी आहे. तर आपल्याला फक्त 5 ते 7 मिनिटं वाट बघायची आहे. तर 5 मिनिटानंतरच लगेचच हा पाक जो आहे तो चांगला सेट होतो. तर बघू शकता सहज निघत आहे. ताटाला देखील थोडंसं तूप लावल्यामुळे या ज्या साखरेच्या गाठी आहेत त्या चिटकत नाहीत, सहज निघतात. तुम्ही बघू शकता अगदी सहज निघत आहेत. तर तुम्हाला जर साखरेच्या गाठी ज्या आहेत त्या भुसभुशीत किंवा अगदी जाळीदार पाहिजे असतील, तर तुम्ही यामध्ये थोडासा सोडा किंवा इनोचा वापर करू शकता. तर मी या ठिकाणी अजिबात सोड्याचा किंवा इनोचा वापर न करता खूप छान अशा मार्केटमध्ये मिळतात तशाच साखरेच्या गाठी तयार केलेल्या आहेत. अगदी पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आणि सॉफ्ट देखील झालेल्या आहेत. तर नक्की एकदा ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. आणि या ज्या साखरेच्या गाठी आहेत तुम्हाला जर कलरफुल बनवायच्या असतील, तर तुम्ही साखरेमध्ये थोडासा तुमच्या आवडीचा कलर देखील टाकू शकता. ज्यावेळेस आपण पाक तयार करतो त्याच वेळेस तुम्ही कलर थोडासा टाकू शकता आणि कलरफुल साखरेच्या गाठी देखील तयार करू शकता. तर या ठिकाणी मी फक्त पांढऱ्याच केलेल्या आहेत साखरेच्या गाठी ज्या आहेत त्या बघू शकता. एकदम खूप छान अशा सॉफ्ट आणि खुसखुशीत आणि पांढऱ्या शुभ्र अशा ह्या साखरेच्या गाठी तयार झालेल्या आहेत. तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर आपल्या चॅनलवरती मी ऑनलाईन जे रिव्ह्यू असतात तर ते देखील शेअर करत असते. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
तर खूप छान अशा ह्या साखरेच्या गाठी तयार झालेल्या आहेत. तर गुढीपाडव्याला तुम्ही गुढीसाठी अशा घरच्या घरीच अगदी 5 मिनिटांमध्येच तयार करू शकता. तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.